तुमचा विश्वास, आमची बातमी। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या सोनगिरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातानं पुन्हा एकदा रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। धुळ्याच्या सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर कारला भीषण अपघात झालाय। दोंडाईच्या सोनगीर रस्त्यालगत असलेल्या सोनले गावाजवळ ही घटना घडली आहे। या मार्गावर SRA कंपनीकडून चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही स्पष्ट सूचना किंवा बॅरिकेटिंग नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्यानं भरधाव वेगात असलेली कार कामासाठी उभारण्यात आलेल्या सळईच्या स्ट्रक्चरमध्ये जाऊन धडकली। अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः सळईमध्ये अडकली आहे। बाईट दीपक पाटील, प्रत्यक्षदर्शी। दरम्यान कारमधील प्रवासी जखमी झाले असून त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। विचित्र प्रकारे कार सळईमध्ये अडकल्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। ही घटना 10:30 वाजता झाली आणि रोडाच्या कामामुळे आणि त्यांनी माती टाकली नाही, त्याच्यामुळे ती गाडी रस्ता असं वाटलं की काही बॅनर वगैरे काही लावलं नव्हतं, डायरेक्ट सरळ गाडी पुलामध्ये गेलेली आहे। गाडीत 2 लोक होते, एक लेडीज होती आणि एक जेंट्स होता। दोघं नवरा बायको होते। गाडी हा, अहमदाबादवरनं ते धुळ्याला जात होते। हा, लेडीजला लागलंय, पायाला लागलंय, डोक्याला लागलंय। स्थानिकांचा आरोप आहे की पुलाच्या कामादरम्यान कोणतीही सुरक्षितता व्यवस्था ठेवलेली नाहीये। दोन्ही बाजूंना योग्य बॅरिकेड्स किंवा सूचना फलक नसल्यानं अशा प्रकारचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। रस्त्याचं काम सुरू असताना सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजना न करणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण ठरलंय। एक महिला गंभीर जखमी झाली आहे। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र प्रश्न कायम आहे, कामाची घाई अधिक महत्त्वाची की नागरिकांचा जीव? या अपघातानंतर संबंधित कंपनी आणि प्रशासन यांच्यावर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।